नमस्ते मित्रांनो, आपण सगळ्यांना जसं की माहित आहे, पृथ्वीची निर्मिती झाली आणि या पृथ्वीवर अनेक सजीव प्रजाती राहू लागले. त्यापैकीच मनुष्य प्रजाती ही एक प्रजाती आणि मनुष्य प्रजाती याचं वैशिष्ट्य म्हणजे ही कुटुंबात राहते. आता कुटुंब म्हटलं की नाते संबंध आले. कोणी भाऊ, कोणी आई वडील, कोणी काका मामी, कोणी बायको, कोणी बहीण, कोणी चुलत, कोणी मावशीचा मुलगा, मावशीची मुलगी, असे अनेक नाते संबंध येतात. त्यापैकीच एक नातं म्हणजे सुनेचं आणि सासूचं. आता सुनेचं आणि सासूचं नातं हे जगजाहीर आहे आणि त्याला आपण मिश्किलपणे घ्यायला हवं, ना की सिरियसली. आता सासू सुनेच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर यांचं असं आहे की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून मला करमेना. केदार शिंदे मराठी सिनेमातील मोठं नाव, यांनी हीच गोष्ट हेरली आणि त्यांनी आपल्या पूर्ण ताकदीनिशी एक मराठी सिनेमा निर्माण केला ज्याचं नाव अग अग सूनबाई काय म्हणता सासूबाई. केदार शिंदे यांच्या मते घरोघरी मातीच्या चुली आणि जिथे दोन भांडी असणार तिथे आवाज हा नक्की होणार. आणि सासू सुनेचं गोड भांडण म्हणा किंवा अतिशय तिरस्कार म्हणा, आपण सगळ्यांनी अनुभवला आहे. हा अनुभव मी देखील अनुभवला आहे. आमच्या घरी देखील बोलतात ना, मातीच्या चुली आणि जिथे दोन भांडी आहेत तिथे हा आवाज तर होणारच. पण या गोष्टी क्षणिक असतात. काही काळांतराने या गोष्टी एक प्रेमाचं नातं निर्माण करतात आणि याच गोष्टीची जाण करून केदार शिंदे साहेबांनी हा सिनेमा निर्माण केला आहे आपल्या मराठी सिनेमा रसिकांकरता. तर माझ्या मते तुम्हाला हा सिनेमा आवडो किंवा न आवडो, पण जर आपल्याला प्रत्येकाच्या घरातली ती परिस्थिती बघायची असेल आणि आपण त्या परिस्थितीत कसा रिॲक्ट केला पाहिजे किंवा त्या परिस्थितीवर कसा मात केला पाहिजे या गोष्टीची जाणीव करून घ्यायची असेल तर आपण हा सिनेमा नक्की पाहू शकतो आणि ते देखील थिएटर मध्ये जाऊन. आता या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमाचं नावच सांगतं की यात दोन महत्वाचे कॅरेक्टर्स असतील. अग अग सूनबाई म्हणजे प्रार्थना बेहरे आणि काय म्हणता सासूबाई म्हणजे दिग्गज निर्मिती सावंत. निर्मिती सावंत म्हणजे अभिनयाचा एक बोलतात ना पेटारा, ज्यामध्ये अनेक प्रकारचे अभिनय आपल्याला सापडतील. एक तो खजिना आहे आणि त्या खजिन्यातील त्यांनी उत्तम अशी उदाहरणं या सिनेमात आपल्याला दिलेली आहेत. आणि सगळ्यात मोठं कौतुक करायचं तर प्रार्थना बेहरे यांचं, कारण निर्मिती सावंत अशा कसलेल्या मातब्बर अभिनेत्री पुढे उभं राहणं किंवा टिकणं हे काही खायचं काम नाही. तर प्रार्थना बेहरे यांनी देखील आपण पूर्ण 100% दिला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर दोघांचाही अभिनय अतिशय अप्रतिम असा आहे. आता या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हे सासू सून नवरा आणि सासरे हे 4 जण एका कुटुंबात राहतात. जसं आपल्या प्रत्येकाच्या घरी चालतं. उदाहरणार्थ इथे सासू सून हा महत्वाचा विषय आहे, तर आपण त्याबद्दलच बोलू. बाकी विषयात आपण न जाता या दोघांकडे जास्त लक्ष केंद्रित करू. ते या घरात देखील सासू सुनेचं पटत नाहीये. एकमेकांच्या खोडी काढणं, एकमेकांना त्रास देणं, एकमेकांना न विचारता इतर गोष्टी करणं आणि दुसऱ्यांना दुखवणं, जशी चुटपुटची जी लढाई म्हणतात, ज्याला आपण म्हणतो मांजर आणि उंदराचा खेळ, हा सतत चालू आहे आणि हा असाच चालू राहतो. आणि हा खेळ चालता चालता एका अशा वळणावर येतो जेथे ही लोक डिसाइड करतात की मुलगा आणि सून हे विभक्त होतील या कुटुंबातून आणि सासू आणि सासरे विभक्त होतील दुसऱ्या बाजूला. म्हणजे हे आपापले रस्ते सिलेक्ट करतात. मुलाचं आणि सुनेचं म्हणणं असतं की आता यापुढे आपण एकत्र नाही राहू शकत, पण हमखास सासरे या गोष्टींना कधीही तयार नसतात. पण निर्मिती सावंत या जरा खास दाखवल्या आहेत. त्यांचा हा दबदबा असतो त्यांच्या पूर्ण सोसायटीमध्ये आणि त्यांच्या घरामध्ये, तर हमखास सासऱ्यांचं काही चालत नाही. तर सासरे देखील तयार होतात या गोष्टीला. तर येथूनच खरं सांगायचं तर सिनेमाला सुरुवात होते आणि असं एक वळण येतं या सिनेमामध्ये की अशी एक परिस्थिती निर्माण होते की जिथे सुनेला आणि सासूला एकत्र राहावं लागतं, ते देखील जो मुलगा आहे आणि जे त्यांचे हजबंड म्हणजे निर्मिती सावंतचे यांच्या शिवाय. तर हा संपूर्ण सिनेमा म्हणजे सासू आणि सुनेचा प्रवास, जिथे मध्यंतरापूर्वी आपण बघतो की त्यांची कशी भांडणं होतात, ते कसं एकमेकांचा द्वेष करतात आणि नंतर परिस्थितीनुसार जेव्हा ते एकत्र राहायला येतात तर त्यांच्यामध्ये कसा आपुलकीपणा निर्माण होतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात. परिस्थिती अशी आलेली असते की दोघेही ढासळतात पण दोघेही एकमेकांना हिंमत देतात. एका ठिकाणी नवीन विचार दाखवले आहेत तर एका ठिकाणी अनुभव आहे. दोघांचा छान असा मेळ जमलेला आहे. माझं स्वतःचं पर्सनल असं म्हणजे वैयक्तिक असं मत
आहे की आपले जे कुटुंब प्रमुख असतात तेच आपल्याला आपल्या पडत्या काळात मदत करतात आणि जे बाहेरचे लोक आहेत ते फक्त काही लोक असतात जे खरोखरच मदत करतात, पण इतर जे आहेत ते फक्त तोंड दाखवण्यापुरता येतात आणि निघून जातात, पण हवी तशी काही मदत होत नाही. आणि आपल्या आयुष्याची लढाई ही आपल्याला प्रत्येकाला स्वतंत्र अशीच लढायची असते. बस आपल्याला साथ हवी असते ती आपल्या कुटुंबातील सदस्यांची. या सिनेमात देखील सून सासूला धीर देते आणि सासू सुनेला धीर देते, पण काय अशी परिस्थिती आली, का यांच्यावर ही वाईट वेळ आली आणि हे कोणाबरोबर कशासाठी लढा देत आहे, हे जर आपल्याला जाणायचं असेल, अनुभवायचं असेल, तर नक्की आपल्याला हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघणं अपेक्षित आहे. हा सिनेमा आपल्याला सांगतो की घरी आपापसात कितीही मतभेद असू द्या, पण आपण एकत्रित राहणं हे फार जिकरीचं आहे, फार जरुरी आहे. जोपर्यंत आपण एक आहोत कोणीही आपलं काहीही करू शकत नाही. हा, पण जेव्हा आपण स्वतंत्र होतो, एकटं राहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टींची लढा द्यावा लागतो आणि प्रत्येक वेळी आपण जिंकू याची काही शाश्वती नसते. तर माझ्या मते आपण एकत्र कुटुंब ही जी पद्धत आहे ही अवलंबिली पाहिजे आणि प्रत्येक घरात छोटे मोठे भांडणं ही नेहमी होत राहतात. हे आपल्या हातामध्ये आहे की आपण ती भांडणं कुठपर्यंत न्यावी, शक्य असेल तेवढ्यात ती लवकर मिटवावी, कारण पुन्हा आपल्याला छोटी मोठी भांडणं तर करायचीच आहेत. तर कशाला एखाद्या छोट्याशा भांडणाला घेऊन मोठ्यापर्यंत जायला पाहिजे. जसं की मुलगी आपल्या आई वडिलांना सोडून सासरी येते, ही एक प्रथा आहे. तर जशी त्या सासूची मुलगी देखील जर असेल तर ती देखील लग्न होईल, ती तिच्या सासरी जाईल. तर सासूने येणारा सुनेला आपली मुलगी मानलं पाहिजे आणि जी आलेली सून आहे तिने सासूला किंवा सासऱ्यांना देखील आपले आई वडील मानले पाहिजे. जोपर्यंत हे विचार आपल्या मनात असतील तोपर्यंत आपली गाडी ही मजेत चालत राहील. हा, जर आपण मनात विचार आणला की हे माझे सासरे आहेत, ही माझी सासू आहे, हे माझे आई वडील नाही आहेत, सासू किंवा सासरे म्हणतील ही तर आमची सून आहे, ही आमची मुलगी नाहीये, तर डेफिनेटली तो मेळ आपल्याला साधता येणार नाही. तर इथे फक्त एकच गोष्ट आहे की आपल्याला विचार करण्याची पद्धत बदलायची आहे आणि हीच गोष्ट हा सिनेमा आपल्याला सांगतो. तर बघूया केदार शिंदेचा हा प्रयत्न कुठपर्यंत यशस्वी होतो. जर तुमच्याकडे वेळ असेल तर माझ्या मते सहकुटुंब, खास करून सासू सासरे, सासू सून आणि नवरा देखील, या सर्वांनी या सिनेमाला नक्की जा आणि हा सिनेमा एन्जॉय करा. तर असेच आपण भेटत राहू कोणत्या तरी एका नव्या सिनेमाच्या रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.